हॅलो, चला हितांशी लोन पाम संघ लगेच बॅटर पाठवा प्लीज. बघा आपण कलम अर्नाळा संघ एका बाजूला तर एका बाजूला पाहू शकाल हितेश इलेवन पाम, हितांश इलेवन पाम असे दोन संघ असतील. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल चेतन पुरबिया कालू एका बाजूला तर एका बाजूला पाहू शकाल तुषार बसवत असे दोन बॅटर. बघा पण पहिल्या षटक घेऊन आला चिन्मय घरत. कलम अर्नाळा ब्रह्मेश्वर असा संघ मैदानाच्या आतमध्ये निरीक्षण असणार आहे. नक्की मागील सामना खूप रंगतदार झाला. उत्तम संघ शेवटच्या क्षणामध्ये नक्कीच पराभूत झाला. विघ्नेश साखल थोडे सुद्धा पाहायला भेटेल. निरीक्षण एक अप्रतिम दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण खूप सुरेख त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला. नक्कीच उधवा आयकॉन ST स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्या खेळाडूच्या नावावर पाहायला भेटला. अप्रतिम खेळाडू अंडर क्रिकेटने सुरुवात केली. तदनंतर पाहू शकाल अप्रतिम खेळ त्याने साकारलाय. चला चिन्मय पहिला षटक घेऊन होते. पाहू शकाल प्रतीक घरत एक हार्डर फलंदाज यष्टीच्या मागे पाहू शकाल यष्टीच्या काही भूमिकामध्ये. चला सामना सुरू करा प्लीज. प्रत्येक सामना 5-5 षटकांचा व्हावा ही नक्कीच प्रयत्न आहे आमच्या आयोजक कमिटीचा. पहिल्या चेंडू ऑफस्टंड बाहेर होता. कट केला गेला डीप गली. थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला गॅप मध्ये. खेळाडू जाता परत चेंडू निघून जायचा. सीमारेषा पार आलाय. पालघर धमाका पहिला चौकार चेतन पुरबिया च्या बॅट मधून. नक्कीच मागील वर्षामध्ये पाहू शकाल नवीन जोडीमध्ये बांधला गेला. सध्या नक्कीच पुत्ररत्न झालेला आहे. नक्कीच चांगली सुरुवात झाली आहे चेतन पुरबिया यांची. कुणाल म्हात्रे आपला सुद्धा हार्दिक वाढीच्या खूप खूप शुभेच्छा असतील आजच्या दिवसामध्ये. इंडियन ॲक्शन असतील हितांश इलेवन पालघर या संघासाठी, पाम या संघासाठी इंडियन ॲक्शन. बघा 2 गाव एक असं फॉर्मॅट ठेवलं गेलंय पालघर धमाका या कमिटीच्या माध्यमातून. चिन्मयचा पहिला चेंडू सुरेख होता. तेवढा चांगला फटका सजवला गेला. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला चौकारासाठी चेतन पुरबियाच्या बॅट मधून. सॉफ्टवेअरच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉल नक्कीच दर्शवलाय. बघा अतिरिक्त एक धाव नक्कीच आली. मिस्टर राकेश मुख्य पंच आहेत. मिस्टर आमिर शे स्क्वेल एक पंच, 2 पंच मैदानाच्या आतमध्ये इंडियन ॲक्शन डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय. मागील हा 3रा वर्ष आहे या स्पर्धेचा. यानंतर ताई पॅकर्स टेंभोडे विरुद्ध आपण पाहणार आहोत चिंचणी घिवली असा सामना. मोठा फटका खेळायचा प्रयत्न नक्कीच पाहू शकाल. निर्धाव चेंडू आला. डॉट बॉल. 2 चेंडू 5 धावा धाव फलकावर. संगणक यश घरतने नाणेफेकीचा कॉल जिंकला परंतु क्षेत्र स्वीकार केला. नक्कीच मागील 2 सामने चेस झालेत. त्या अनुषंगाने हा सुद्धा सामना चेस होईल अशी नक्कीच चर्चा केली गेली. त्यानंतर डिसाईड केलं फिल्डिंग करण्याचा. 5-5 षटकांचे सामने 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक. शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न होता परंतु उसळी घेणारा चेंडू डॉट बॉल नक्कीच आलाय. पाहू शकाल खूप वेगवान चेंडू ऑफस्पिनच्या बाहेर जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज चिन्मय. बघा पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर एक व्हाईट बॉल, तदनंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले गेले. डॉट बॉल आलेत. यावेळेस फटका तर फसलाय. बघा खूप लांबवर खेळाडू आहे. जे पण चेंडूवरील 1 बाउन्स फील्ड करण्याचा प्रयत्न असेल. चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले. चांगली फेके सुद्धा केले गेले. तो वाईड एज बॅक आपला खेळाडू आहेत. पाहू शकाल 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या.
बघा अमितने चेंडू नक्कीच फील्ड केला. ओमकारचा बॅकअप खूप सुरेख होता. 3 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 3 ने पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावले गेले 8 धावा. 8 लॉस ऑफ 0 विकेट. तुषार बसवत लेफ्ट हँड बॅटर या स्ट्राईकवर असेल. बघा 4 चेंडू खेळ संपला गेला. धावा धावफलक 8 लगावले गेल्या. पहिला षटक मार्गस्थ आहे. तुषार बसवत बघा शॉर्ट चेंडू होता. खूप उंच चेंडू पाहायला भेटला आपल्याला. नक्कीच फटका तर खेळला पडतो. थोडं निराश स्वतःवर तुषार बसवत एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावलं गेल. धावफलक धावून पोहोचेल 9 अंकावर. शेवटचं अंतिम चेंडू बाकी असेल. अजूनही पहिला षटक मार्गस्थ आहे. बघा पहिल्या चेंडूवर चौकारला त्यानंतर एक व्हाईट बॉल त्यानंतर 2 निर्धाव चेंडू. चौथ्या चेंडूवर 3 धाव आली आणि 5व्या चेंडूवर एक सिंगल धाव. अशा प्रकारे 5 चेंडू खेळ संपले गेले. धावा धावफलकावर लगावल्या गेल्या 9. विघ्नेश साखल थोडी थोडस चर्चा करतात. थोडस नक्कीच कानमंत्र देतील. अनुभव सार्थ करतील. गोलंदाज पाहू शकाल चिन्मय घरत बरोबर. ऑफ्टनच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न. पंचाने नक्कीच व्हाईट बॉल घोषित केला. ऑफ्टनचे खूपच बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. 10 धावा धावफलकावर. बघा पहिला षटक मार्ग असतात. प्रत्येक इनिंग मध्ये दुसरा षटक महत्वपूर्ण असतात. धमाका षटक आपल्याला पाहायला भेटेल. 18 धावाचं षटक असणार आहे. 18 धावा बनवणं गरजेचं. बॅटिंग करणाऱ्या संघाला जर 18 धावा बनवल्या तर 4 धावा प्लस तुम्हाला नक्कीच इन्क्लूड केल्या जातील. जर 18 धावा बनवता आल्या नाही तर 4 धावा मायनस केल्या जातील. हे आपण लक्षात घ्या. यावेळेस फटका तर खूप उंच खेळला. विघ्नेश साखल थोडे चेंडू खाली येतोय की संगणक यश आणि यावेळेस यश पाहू शकाल खेळाडू तिकडे आहेत. दर्शवतील काय घडलंय. चला तिकडे प्रेक्षक आहेत. बघा चेंडू जेव्हा हाताला लागला आणि जो आयोजक कमिटी दाखवत आहे सर थोडी चर्चा केली जाईल काय घडलंय. चला 6 धावा आहेत लाईनीवर. सेकंड अटेम्प्टला जेव्हा यशचा हाताला चेंडू लागला तेव्हा लाईन वर पाय होता. या अनुषंगाने 6 धावा दिल्या गेल्या. षटकार आलाय. नक्कीच प्रयत्न चांगला होता. बघा हे असे डिझिजन फेअर डिसिजन दिला जाईल ही दक्षता आपण घ्या. प्रत्येक संघ समान आहे. अल्केश गायकवाड आपलं हार्दिक स्वागत. बघा पहिला षटक संपला गेला. एका षटकात समाप्तीनंतर 16 धावा 16. विघ्नेश साखल तोडे पाहू शकाल गुलीमाकवा सज्ज होईल. विरारमध्ये नक्कीच पाहायला भेटलं. अंडर क्रिकेटमध्ये मागील सीझन मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट बाईक या खेळाडूची नाव पाहायला भेटली आपल्याला अंडरम क्रिकेटमध्ये. तोच खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ओरम क्रिकेटसाठी विघ्नेश साखल तोडेला इंट्रोड्यूस केले गेले. बघा धमाका षटक आहे. या षटकामध्ये 18 धावा बनवावे लागतील बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा जमा केल्यात. चेतन पुरवे याने इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली. आतापर्यंत या इनिंग्स मध्ये 13 वर तो बॅटिंग करतोय. अल्केश गायकवाड सुद्धा हार्दिक स्वागत असेल. यावेळेस पहिला चेंडू तुषार बसवती फेकून दिलाय डीप मध्ये. यश घरात परंतु चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार. हा आला धमाका षटकार. 6 धावा
बघा तुषार बॅटिंग साठी आलाय. तुषार नावाचे खूप हुशार पोरं असतात असं नक्कीच लिहिलं गेलंय आणि तुषारने पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केलं. विकनेस साकल तोडे या खेळाडूचं. दर्शक जाऊन पोहोचेल द फलकावर 22 हितांश 11 पाम एका बाजूला पाहू शकाल. कलम अर्नाला ब्रह्मेश्वर असा संघ आहे. आज आपण पाहू शकाल विरार वसई संघाचे खेळाडू असतील, भाईंदरचे खेळाडू पाहायला भेटते खेळत असताना. पालघर जिल्ह्याची ही टीम इन आहेत. यानंतर अजून 2 मोठे संघ असतील. ऑन साइडला फटका तर सुरेख खेळला डीपमध्ये चिन्मय घरत चेंडूला फील्ड करतील. बघा चिन्मयने जेव्हा चेंडूला फील्ड केलं एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाईल. दफलक जाऊन पोहोचेल धावफलकावर 23 या अंकावर. बघा पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा जमा केल्या गेल्या. बघा आपण चेतन पुरब यावं स्ट्राइक. शॉर्ट चेंडू काय फटका समोर आणि बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून चेंडूला पाठवून दिलाय. चेतन पुरब या कालूच्या बॅट मधून हा आलाय षटकार. 6 धावा. कालू एक हार्ड फलंदाज आहे. खूप दिवसानंतर इंडियन फॉर्म पाहू शकाल बॅटिंग करतोय. चांगल्या लयमध्ये दिसतो या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये. यावेळेस पाहू शकाल पंच व्हाईट बॉल घोषित करत. आतापर्यंत 3 चेंडू 14 धावा जमा केल्यात. दुसरा षटक मार्ग थोडीशी महागडी सुरुवात. विघ्नेश साकल तोडे गोळी मार्कवर सज्ज आहेत. यावेळेस ऑन साइडला फटका कार्पेटला रोगत खेळला डीप मध्ये खेळाडू आहेत. अमित चेंडूवर आले. चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केलं अमितच्या माध्यमातून. एकेरी धावाने समाधान लागेल. बघा पहिल्या 4 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा आल्यात. येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरा षटक मार्ग असता. धमाका षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मार्ग असतो. विघ्नेश साकल तोडे. बघा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकामध्ये. या 2 मध्ये 3 धावा जर आल्या तर 4 धावा प्लस असतील बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. धमाका षटक आपण पाहतोय. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख खेळला. सिंगल धावा परिपूर्ण केले जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न करतील का चिन्मय घरत पुढे ससावले. बघा एकेरी धावाने समाधान लागेल. दुसऱ्याचा प्रयत्न करणार नाहीये. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामध्ये. आता पण 16 धावा आल्यात. सांघिक धावसंख्या पाहू शकता. दफका लगावलेली तब्बल 32 धावा. 32. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळी 6 चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल. बघा शेवटचा चेंडू डॉट आला नाही. या अनुषंगाने 4 धावा मायनस केल्या जातील. 32 धावा होत्या. आता धावफलका लगावल्या जाते ती म्हणजेच 28 धावा. 28 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 28 लॉस ऑफ 0 विकेट. बघा नवली संघाचे हेमंत गायकवाड पाहू शकाल. वेलकम. हर्षल घरत अंडर क्रिकेटचा एक बेताज बादशाह अष्टपैलू खेळाडू हर्षू आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेत. चला स्पीड अप करा. जास्त वेळ घेऊ दौडू नका प्लीज. कलम मारणाऱ्या संघाचे संगणक यश लगेच आपल्या गोलंदाज इंट्रोड्यूस करा. बघा आपण प्रेम नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. तिसऱ्या षटकामध्ये तिसरा गोलंदाज. विघ्नेश साखरतोडे चांगला कमबॅक केला. शेवटच्या 2 चेंडूमध्ये नक्कीच स्कोर दाबलाय आणि 4 धावा मायनस झाल्या. त्यामुळे हितांश 11 पाम या संघाचे.
प्रेम चला स्पीड अप करा प्लीज. पहिला चेंडू यावेळेस ऑप्शनच्या बाहेर होता. नक्कीच गरकी घेणारा हा चेंडू पाहू शकाल तुषार बसवत साठी. डॉट बॉल. तुषार बसवतनी आतापर्यंत एक षटकार खेळला, 3 सिंगल म्हणजेच धावा जमा केल्या गेल्या. 9 वर बॅटिंग करतोय तुषार बसवत आणि तब्बल 20 वर फलंदाजी करतोय तो म्हणजेच पाहू शकाल चेतन पुरबिया. शॉर्ट बॉल फटका तर फसलाय. बघूया स्वतः गोलंदाज चेंडू खाली आलाय आणि यावेळी झेल सुटलाय. मग यावेळी जीवनदान दिलं गेलं तुषार बसवत. लेफ्ट हँड बॅटर साठी जीवनदान खूप महागडं ठरू शकतं, कारण तुषार बसवत एक कॅलिबर खेळाडू आहे. जीवनदान भेटल्यानंतर तो घातक ठरू शकतो आणि यावेळी जीवनदान दिलाय तुषार बसवतला. दर्शक एक पुढे सरसावते. दर्शक 29-29. चेतन यावेळेस फक्त दिशा दिली. फाईनल ट्रॅव्हल केला गेला. पाहू शकाल ओमकार काय क्षेत्ररक्षण केलं सुरेख अप्रतिम. ओमकारच्या माध्यमातून नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवले. अप्रतिम क्षेत्ररक्षण. बघा डीप लॉंग लेग होता, फाईन लेग परत धावत आला आणि किती महत्वपूर्ण क्षेत्ररक्षण आता क्रिकेटच्या खेळामध्ये दर्शवलाय. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. नक्कीच वेगाचा उपयोग केला होता. बॅटरी फक्त दिशा दिली होती, चेंडूला पाठवलं होतं फाईन लेग लेझर मध्ये, परंतु ओमकार पाहायला भेटला. सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. 30-30. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. यावेळेस पाहू शकाल ऑफच्या बाहेर चेंडू ऑन साइड खेळायचा प्रयत्न केला होता. बॅटच्या आतलीकडे नक्कीच लगावली. स्वतःवर नाराज आहे तुषार बसवत. एक सिंगल धाव परिपूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या 31 धावा. पहिले 4 चेंडू खूप इम्प्रेसिव्ह टाकलेत गोलंदाज प्रेमच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. उद्या 40 प्लसचे सामने असतील. रंगतदार सामना धीरज 11 पालघर विरुद्ध सातपाट 11 असं पाहायला भेटेल. खूप रंगतदार सामना असणार आहे. 40 प्लसचा जो फायनल सामना पाहायला भेटला आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये. धीरज 11 पालघर विरुद्ध सातपाटी 11 असा सामना. ऑन साइडला कार्पेटला रोकत खेळला. डीप मध्ये खेळाडू पाहू शकाल चिन्मय करत खूप वेगाने पुढे सचावलाय. थोडासा फंबल नक्कीच जायला पडतो. एक धावाने समाधान लागेल. काय षटक टाकलाय आणि पाहू शकाल धावसंख्या 2 जाफरकर 32 धावा. 32. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. तिसरं षटक मार्ग असतं. 5 चेंडूमध्ये काय 4 धावा खर्च केल्या. अप्रतिम कमबॅक म्हणावा लागेल. गोलंदाज प्रेमनी करून दिले कलम अर्नाळे या संघाला. शॉर्ट बॉल होता. नक्कीच पाहू शकाल निर्धाव चेंडू. काय षटक टाकला. मात्र 4 धावांचं षटक प्रेमच्या माध्यमातून. नक्कीच प्रेम नाव आहे, परंतु खेळपट्टी प्रेमामध्ये पडली आहे गोलंदाजाच्या. षटक क्रमांक 3 संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10.67 सरासरी धावा आहेत त्या 32 बिनगडी बाद. अजून येणारे 2 षटकांचा खेळ बाकी असेल. बघा 2 षटक किती धावा जमले जातील. मी विनंती करेल ताई पॅकर्स टेंबोडे चिंचणी घिवली संघाच्या संघानायक टॉस साठी यायचं आहे. मयूर तामोरे आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवायचं आहे. चिंचणी घिवली संघाचे कॅप्टन आणि एका बाजूला ताई पॅकर्स टेंबोडे संघाचे संघनायक टॉस साठी या. 32 धावा 32 धावा धाव फलकावर. बघा मागील षटकामध्ये 4 धावा मायनस झाल्या होत्या. या षटकामध्ये मात्र 4 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी केली प्रेमने. अजून येणारे 12 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील. पाहू शकाल 22 वर बॅटिंग करतोय चेतन पुरबिया. स्लोवर चेंडू विघ्नेश साखल तोडेच्या डाऊन द ग्राउंड खेळलाय. सरळ बॅटने सुरेख फटका षटकाराने स्वागत केले गेले चेतन पुरबीच्या बॅट मधून. बघा विघ्नेश साखलतोडे जेव्हा पहिल्या षटकामध्ये आला तुषार बसवत त्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. या षटकामध्ये जेव्हा विघ्नेश साखलतोडे आला चेतनने त्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. तर सुरुवात विघ्नेशने षटकाराने केली आपल्या गोलंदाजीची. स्लोवर चेंडू होता. फसवा चेंडू पाहायला भेटते. एक सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल.
यावेळेस शॉर्ट बॉल फटका सुरेख डीप विकेटच्या वरतून तुषार बसवतच्या बॅटबॉल आलाय. अजून एक षटकार. बघा धावसंख्या सांघिक धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या पोहोचेल 45-45. थोडंसं मागडं षटक थोडंसं प्लॅनिंग करणं गरजेची होती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. प्रेमने चांगली गुण केली होती. प्रेमला शेवटच्या अंतिम षटकामध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं असतं, परंतु संगणक यश गरतनी विघ्नेश साखरतोडीवर विश्वास दाखवला आणि आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्यात. मागील षटकामध्ये सुद्धा त्यांनी 3 चेंडूवर 13 धावा खर्च केल्या होत्या. हा षटक सुद्धा समसमान टाकतोय. दोन्ही बॅटरने एक षटकार ठोकलाय. यावेळेस फटका तर फसला. बघा चेंडू खाली चिन्मय गरत खूप पुढे आलाय. जज करता येईल का? आणि यावेळी जज करता आला नाहीये. पाहू शकाल झेल सुटला. 2 धावा परिपूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न करतील का? पण तो 2 धावांनी समाधान लागेल. बघा जेव्हा चेंडू हवेमध्ये होता खूप पुढे आला होता खेळाडू, तर मागे येऊन त्यांनी चेंडू जज केला. कुठे जज करता आला नाहीये. त्या अनुषंगाने तुषार बसवतला जीवनदान भेटलंय. अशा प्रकारे दोन्ही खेळाडूला जीवनदान भेटलंय. पहिल्या षटकाच्या शेवटच्या अंतिम चेंडूवर चेतनला जीवनदान भेटला. षटकाच्या चौथ्या चेंडूवर तुषार बसवतला जीवनदान भेटलंय. लोअर फुलटस बॉल होता. हलकी अपील नक्कीच केली गेली. पाहू शकाल एक सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल. डीप थर्डमॅनला खेळाडू आहे. चेंडूवर आलाय आणि 1 धावाने समाधान. ओंकार पाहू शकाल खूप चतुर आहे. चेंडू घेऊन धावत आला. सिंगल धावाने धावफलक स्थिरावला गेला. 1/चा कॉल 5 दशत असताना धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावर 48-48. बघा शेवटचा अंतिम चेंडू असणार आहे. या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या गेल्या ते म्हणजे 16 धावा जमा केल्या गेल्या. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. ऑन साइडला फटका सुरेख खेळला. क्रॉस बॅट सिंगल धाव परिपूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? बघूया आपण. चिन्मय यावेळेस थ्रो करतो आणि यावेळेस विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल. चेतन पुरविया बॅक टू डग आउट. बघा चेतन पुरवियाने चांगली खेळी साकारली आणि 49 वर लागणारा पहिला हादरा फलंदाज बॅक टू डग आउट. गॉन चेतन. सर पाणी घेऊन जायचंय. पाणी बॉटल आहेत मागे. बघा शेवटचा अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला टॉस साठी या. चिंचणी घेवली संघाचे संगणक मयूर वेलकम आणि ताई पॅकर्स टेंबोडी संघाचे संगणक टॉस साठी या प्लीज. मिस्टर राहुल कॅप्टनला पाठवा. चला राकेश प्रभू कॅप्टन या लगेच प्लीज आणि अनिकेत राऊत कॅप्टन या टॉस साठी प्लीज. सर बघा पण अमित शेवटच्या अंतिम षटकामध्ये आलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल मीन बोरा. मीन बोराची खासियत आहे पाहू शकाल राईट हँड लेफ्ट हँड बॅटिंग तो करू शकतो. मागील जून 1 जेव्हा पाहिला आपण सुमित राऊतनी स्पर्धा भरवली पवनसुत नवली आंबेडकरच्या मैदानामध्ये, तर मीन बोरा राईट हँड बॅटिंग केली होती. फुलटॉस बॉल आणि चेंडूला फेकून दिला सहा सीमारेषा पार. स्वागत केला अमितचा तुषार बसवतनी. षटकार आणि 6 धावा. बघा धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक 55-55. अल्केश गायकवाडला थांबवलं गेलंय आणि पाहू शकाल लेफ्ट हँड बॅटर मीन बोरला वरती पाठवलाय. चला टेंबोडी संघ ताई पॅकर टेंबोडी संघ संगणक पाठवा प्लीज. चिंचणी घेवली संघ संगणक आलेले आहेत.
ऑफिसच्या खूपच बाहेर चेंडू होता. पंचाने व्हाईट बॉल नक्कीच घोषित केला आहे. पण प्रत्येकचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक गरज किती हायडेड कीपर पण किती खालचं चेंडू ते गॅदर करतायत हे सुद्धा एक चांगला खेळ पाहू शकाल. व्हाईट बॉल नक्कीच दिले गेले धावसंख्या जाऊन पोहोचला अब तक 56. यावेळेस वन चेंडू पाहायला भेटला. धाव घ्यायचा प्रयत्न करतात मीन बोरा आणि एक धाव परिपूर्ण केली आहे. बघा पाहू शकाल लेग बायचा कॉल राकेश सर दसवत असताना लेग बायच्या वरून एक धाव परिपूर्ण केले. 57 धावा 57 धावा धाव फलकावर. बघा मीन बोरा स्ट्राईकवर आहेत. मीन बोरा स्ट्राईकवर असतील. नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावर आले लेफ्ट हँड बॅटर. शॉर्ट बॉल सरळ बॅटने खेळला. बघा आपण दोन खेळाडू चेंडू खाली होता परंतु काय क्षेत्ररक्षण केलं गेला. प्रदीप क्षेत्ररक्षण पाहू शकाल खेळाडूकडून. 2 धावा नक्कीच वाचवल्या गेल्या संकेतच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकाल. एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. अनुभवी खेळाडू. धावसंख्या दोन्ही पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 59 धावा 59 लॉस ऑफ 1 विकेट. मीन बोराच्या बॅटवर आलाय. यावेळेस खूप लांब षटकार 6 धावा. धावसंख्या 6 ने पुढे सहसा धावसंख्या जाऊन पोहोचेल 65 धावा त्या फलकावर. अजून येणारे चेंडू असतील या इनिंग्स मध्ये तब्बल 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला ताई पॅकर्स टेंबोडी संघ संगणक टॉस साठी या प्लीज. चिंचणी घेवली संघ संगणक टॉस साठी आलेले आहेत. शॉर्ट बॉल परत एकदा खेचून मारलाय. काय फटका सजवलाय. आजच्या दिवसामध्ये सगळ्यात लांब षटकार ठोकलेत मीन बोराने. दोन्ही लांब लचक फटके खेळले गेले. चला बॉल बॉईज प्लीज बॉल आम्हाला प्रोव्हाइड करायचं. तेही प्रेक्षक आहेत मैदानाच्या बाहेर आणि लहान लहान प्रेक्षकांनी बॉल जर आम्हाला आणून दिले तर संध्याकाळी तुम्हाला बॉल दिले जातील हे लक्षात घ्या. उरलेले चेंडू तुम्ही घेऊन जायचे. बघा धावसंख्या भरारीने वाढते 71. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये हायस्ट धावसंख्या लगावली गेली ती म्हणजे पाहू शकाल हितांश 11 पाम या संघाकडून. यावेळी सोडवला खूप उंच आणि मिड विकेटच्या वरतून लगातार सलग हॅट्रिक षटकार मीन बोरा. नाही अल्केश गायकवाड थांबवलं स्वतः का तिसऱ्या क्रमांकात आलाय त्यांनी ते दर्शवलंय. परंतु सुरेख इनिंग चेतन पुरबिया तुषार पासोत आणि मीननी चांगली इनिंग साकारली. 77 धावा दाखल कर 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. चला विनर्स टेंबोडे ताई पॅकर टेंबोडे संघ टॉस साठी ताई पॅकर चला प्लीज. आणि एका बाजूला चिंचणी घेवली संघाचे टॉस साठी आलेले आहेत आमच्याकडे मयूर तामोरे.
बघा शेवटचा कॉल आहे आमच्या आयोजकांनी सांगितलेलं आहे. प्लीज लगेच टॉस साठी या. ताई पॅकर टेंबोडे संघ अनिकेत राऊत आपलं हार्दिक स्वागत असेल या लगेच आणि टॉस हळू चला बेस्ट ऑफ लक बघूया. 78 धावांचा पाठलाग करायचा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक घरत आणि पाहू शकाल कुणाल मात्रे पाहू शकाल पहिला षटक घेऊन आलाय. बड्डे बॉय वाढदिवस आहेत कुणाल मात्रे यांची. आज पाहू शकाल वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. कुणाल पहिला षटक घेऊन आलाय. प्रतीक साठी पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू पुढे ससावल्या चेंडूला फील्ड करतील. त्यामुळे एकेरी धावणे नक्कीच समाधान लागेल. एके धावणे खाता उघडलंय ते म्हणजेच कलम अर्नाळा ब्रह्मेश्वर या संघाचा. बघा एक चेंडू एक धाव. विघ्नेश साखलतोडे स्ट्राईक वर असतील. त्यावेळेस सरळ बॅटने खेळलाय. बघा आपण खेळाडू पाहू शकाल चेंडूला फील्ड करतोय. फेकी थोडस वाढेश केले गेली. एक सिंगल धावा गोलू पाहायला भेटले आपल्या चेंडूला फील्ड करत असताना. दोन चेंडू दोन धावा पाहू शकाल. दफरकाल लगावल्या गेल्या. 78 धावांचा पाठलाग करते. कंपल्सरी चेसिंग हे नियम असतील. कंपल्सरी चेस तुम्हाला करावे लागतील. शॉर्ट बॉल प्रतीक घरात ताकदवर फलंदाज पाठवून दिला सहज सीमारेच्या पार. हा आलाय खणखणीत पालकर धमाका. षटकार 6 धावा. तर प्रेक्षकांनी चेंडू नक्कीच पुरवायचा आहे. वेलकम मनीष आपलं सुद्धा अधिक स्वागत असेल. बघा नक्कीच मॅच बॉल आलेला आहे. बघा रबर बॉलमध्ये कुठलाही चेंडू तुम्ही यूज करू शकाल. मैदानाच्या बाहेर जर गेला तर बॅटरवर चॉईस असतो. कारण की चेंडू रबर बॉलवर जेव्हा बॅट लागते कधी कधी चेंडू थोडासा फिरतोय त्या अनुषंगाने तुम्ही चेंडू चेंज करू शकाल. परंतु प्रतीक घरात पाहू शकाल एक ताकदवर फलंदाज त्यांनी दर्शवलं मागील चेंडूवर कुणाल मात्रेच्या विरुद्धामध्ये. स्लोवा चेंडू पडते बॅक टू बॅक लॉंगेस्ट सिक्स ऑफ द डे. ते म्हणजेच पाहू शकाल प्रतीक घराच्या बाजूला षटकार 6 धावा बॅक टू बॅक. 78 पाठलाग करायचा आहे. 14 धावा दाखल करायचा. 4 चेंडू 14. पहिला चेंडू सिंगलनी सुरुवात केली परंतु जेव्हा राडामध्ये चेंडू आले प्रतीक घरत हायटेड फलंदाज जेव्हा कुणाल मात्रेची पण गोष्टी थोडंसं लहान आहे प्रतीकच्या माध्यमातून हाईटमध्ये सुद्धा जेव्हा चेंडू ट्रॅव्हल होतात प्रतीकच्या कमेरीवर चेंडू होता आणि ते चेंडू खूप सुरेख खेळतोय प्रतीक घरत.
फुलटॉस बॉल, दबाव, प्रेशर पाहू शकाल कुणाल म्हात्रेवर आहे आणि हा सुद्धा चेंडू फेकून दिलाय 6 धावांसाठी. बघा 5 चेंडू आणि 20 धावा दा फलकावर. बड्डे बॉयच्या विरुद्धमध्ये काय फलंदाजी करतोय प्रतीक घरत. अप्रतिम फलंदाजी. यावेळेस खूप उंच गेलाय चेंडू आणि यावेळेस या षटकामधला सलग चौथा षटकार. धावसंख्या 2 पोहोचत धाव फलक 26. बघा जे 3 षटकार मेन बोरण ठोकले ते शेवटच्या अंतिम षटकामध्ये ते प्रतिक्रिया पहिल्या षटकामध्ये वसूल केले. 4 व्याजासकट 4 षटकार असं म्हणावं लागेल. नक्कीच अर्नाळा क्लबची जे आमचे 12th पण खूप खुश आहेत. हर्ष पाटील हॅरी खूप खुश आहेत आणि पाहू शकाल पियुष राऊतला इंट्रोड्यूस केला जाईल. पियुष राऊत संदीप राऊत यांचे सुपुत्र आहेत. आयोजक यांचे सुपुत्र एक वेगवान गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केला गेला. 78चा पाठलाग करायचा होता म्हणजेच 5 षटकामध्ये. आता 4 षटकामध्ये बनवायचे विजयासाठी ते म्हणजेच तब्बल 52 धमाका षटक आहे. या षटकामध्ये जर 18 धावा जमा केल्या तर नक्कीच कुठे 4 धावा प्लस असतील. विघ्नेश साकलतोडे 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय. 5 चेंडू 25 वर बॅटिंग करतोय प्रतीक घरात. पियुषचा पहिला चेंडू फुलटॉस फेकून दिला. डीप मध्ये खेळाडू आहे आणि यावेळी सुरेख झेल अप्रतिम झेल टिपला गेला आणि फलंदाज बॅक थोडा आउट. विघ्नेश साकलतोडे मैदानाच्या बाहेर अप्रतिम झेल टिपला गेला. बघा कुठलाही संघाला रिव्ह्यू नसणार आहे. दक्षता घ्या पहिल्या सामन्यामध्ये आपण अनाउन्समेंट करतोय. यानंतर चिंचणी घेवली विरुद्ध पाहू शकाल ताई फॅकर टेंबोडे या संघाचा सामना. ताई फॅकर टेंबोडे या संघाने नक्कीच नाणेफेकीचा कॉल जिंकला. बघा पण 2 टीना दादा एकत्र येत आहेत. वेलकम असेल दोन्ही टीना दादांना आमच्या या स्पर्धेमध्ये. बघा पहिलाच फुलटॉस चेंडू होता परंतु मोठा गडी बाद झाला. या 20 फलंदाज बॅक टू डगआउट पाहू शकाल मैदानाच्या बाहेर. विघ्नेश साकलतोडे नवीन बॅटर अमित मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज बॅटिंग साठी येतोय. तर पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय तो म्हणजेच विघ्नेश. फुलटॉस बॉल प्रत्येकदा थोडासा वेग ठेवण्याचा प्रयत्न करतायत पियुष परंतु दोन्ही फुलटॉस बॉलवर बॅटरला संधी होती परंतु एका बॅटरने आपला विकेट गावला. एका बॅटरने सिंगल धाव घेतली परंतु प्रत्येक स्ट्राईक वर आहे. प्रत्येकने मागील 4 चेंडूवर 4 षटकार ठोकलेत. यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता परंतु पियुष राऊत पाहू शकाल सुरेख चेंडू टाकला गेला. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिरावली गेली म्हणजे 27 वर धमाका षटक मार्गस्थ आहे. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा धावसंख्या 27 वर स्थिरावली गेली. एक गडी बाद नक्कीच झालाय. 3 चेंडूचा अजून खेळ बाकी असेल. बंटी कुंभार सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. बंटी आपलं सुद्धा अधिक स्वागत असेल. यावेळेस व्हाईट बॉल नक्की दर्शवला गेला आणि पंच व्हाईट बॉल नक्कीच दर्शवतील. खूप लक्ष्मीच्या बाहेर होता.
एक सिंगल धावाने धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या 28-28. बघा प्रत्येकचं विकेट जर घेतलं संदीप राऊत यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज असणार आहे पियुष राऊत यांच्यासाठी. शॉर्ट बॉल फटका सुरेख मिड विकेटच्या वरतून आला षटकार. 5वा षटकार प्रत्येक घराच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. धावसंख्या 34 धावा अजून बनवायचे 44 हा सामना जिंकण्यासाठी. 78 धावांचा पाठलाग करायचा. धमाका षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. आता चेंडू टाकून झाले 4 धावा खर्च केल्या आतापर्यंत मात्र 8 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा 2 मध्ये 10 जर बनवल्या कलम मारणारा महेश्वर ब्रह्माश्वर या संघाच्या फलंदाज की 4 धावा प्लस असतील. हॅरी खूप निवांतपणे सामना घेत आहेत. एक वेगळे हेअरस्टाईल पाहू शकाल. एक अप्रतिम क्रिकेट रुची असणारे व्यक्तिमत्व पाहू शकाल. हॅरी आनंदित आहेत प्रत्येकची बॅटिंग करत असताना. यावेळेस पाहू शकाल खूप उंच खूप लांब 6वा षटकार पाहू शकाल खेळला या इनिंग्स मध्ये प्रत्येक घरच्या बॅट मधून. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचेल. बघा शेवटचा अंतिम चेंडू आहे या षटकामधला. बघा 13 धावा आतापर्यंत खर्च 14 धावा आल्या या षटकामध्ये. अजून जर 4 धावा आल्या तर 4 धावा प्लस असतील कलम अर्नाळा ब्रह्मेश्वर या संघासाठी. बघा शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. यावेळी हेलिकॉप्टर उडून दिलाय. सलग 3रा षटकार आणि यावेळेस या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात ते म्हणजे 20 आणि 4 प्लस म्हणजे 24 धावांचे षटक आपल्याला पाहायला भेटेल. 50 धावा धावफलकावर 50. या स्पर्धेमधला पहिला धमाका षटक त्याने गाजवला तो म्हणजे प्रतीक घरात. प्रतीक घरात काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या चारी बाजूने परंतु व्ही फॅक्टर मध्ये खूप सुरेख फलंदाजी करतोय. 9 चेंडू 43 वर बॅटिंग करतोय प्रतीक घरात. बघा 18 मध्ये बनवायचे आहेत अजूनही 28. 18 चेंडू 28 ची गरज. बघा 18-28 ची गरज आहे. तुषार बसवत आले गुलिन मार्कवर. पहिला चेंडू स्लो बॉल होता ऑन साइडला खेळला गेला. गुलू पाहू शकाल चेंडूला फील्ड करतील परत एकदा. परत प्रत्येक 9 चेंडू 43 वर बॅटिंग करतो. 6 षटकार 7 षटकाराच्या मदतीने तो फलंदाजी करतोय. बघा त्यांनी इनिंगच्या पहिल्या चेंडूवर सिंगल धाव घेतली होती. तदनंतर मात्र एक चेंडू पियुष घरतने त्याच्या विरुद्ध पण टाकलाय. एकही चेंडू त्यांनी निर्धाव खेळला नाहीये. यावेळेस स्लोवन चेंडू आणि चेंडूला काउ कॉर्नरच्या वरतून हा षटकार 8वा षटकार आणि 49 धावा झळकवल्या गेल्या. 10 चेंडू 49 490 चा स्ट्राइक रेट प्रतीक घरत. यश घरत सुद्धा खूप खुश आहेत. कॅप्टन काय इनिंग साकारताय प्रतीक. अप्रतिम इनिंग. बघा एक असा खेळाडू जो पूर्णपणे हितांश 11 पाम संघावर हावी झालाय प्रतीक घरत. 50 झळकवलं जाईल का पहिला खेळाडू बनेल या स्पर्धेमधला 50 झळकवणारा प्रतीक घरत. एक पाऊल मात्र मागे. डेका स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. यावेळेस षटकार आणि 50 धावा 11 चेंडू 55 धावांची इनिंग साकारली प्रतीक घरत. कॅमेरामॅन कौशल लगेच हा सन कॅप्चर करायचा आहे. प्रतीक घरतच्या नार पहिला 50 प्रतीक घरत ताकदवर फलंदाज 9 षटकाराच्या मदतीने 55 बॅटिंग करतोय. मात्र एक सिंगल आणि एक निर्धाव चेंडू. 9 चेंडू खेळलेत. 9 चेंडू 9 षटकार त्यांनी ठोकलेत.
यावेळेस अजून एक फटका सुरेख खेळला आणि चेंडू निघून जातो 6 धावांसाठी. बघा पंचांनी नो बॉल घोषित केलाय. 9+6 म्हणजे 10वा षटकार. फलंदाज प्रतीक घरात आणि धावसंख्या पाहू शकाल धावफलका लागेल ते म्हणजे 70 धावा धावफलकावर. अजूनही मात्र 8 धावांची गरज आहे. यावेळेस ऑनसाइडला खेळलाय. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करेल का. थोडासा नक्कीच हलवार धावतोय. एके धावाने धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या धावून पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावले गेले ते म्हणजेच 71. 7 धावांची गरज आहे. तिसरा षटक मार्गस्थ. बघा पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहू शकाल 20 आणि +4 म्हणजे 24 धावा आल्या. या षटकामध्ये पाहू शकाल आता 21 धावा आल्या. चेंडूची गोष्टकडे चेंडू टाकून जाण्यापर्यंत मात्र 4. अजून 2 चेंडू खेळ बाकी आहे. स्लोवन चेंडू होता पाहू शकाल. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख खेळला आणि सामना पाहू शकाल पूर्णपणे विजय झालाय. तो म्हणजेच कला मारणारा ब्रह्मेश्वर संघ. प्रतीक घरत कॉंग्रॅच्युलेशन्स. बघा 50 लगावणारा प्रत्येक खेळाडू टी शर्ट आपण देणार होते या स्पर्धेमध्ये आणि पहिला फलंदाज ठरलाय तो म्हणजेच या स्पर्धेमध्ये प्रतीक घरत. त्याला टी शर्ट दिले आमच्या आयोजकांच्या माध्यमातून टी शर्ट असणार आहे. बघा अनिकेत राऊत यांच्या शुभ हस्ते पण टी शर्ट देणार आहोत. अनिकेत या. प्रत्येक वेल प्लेड प्रतीक घरत. काय प्रतीक पाहू शकाल काय खेळी साकारली आहे. वेल प्लेड प्रतीक. बघा त्यांनी धाव बनवली या स्पर्धेमध्ये. आता पाहू शकाल 13 चेंडू 62 धावा. 10 षटकार ठोकले. 2 सिंगल मात्र खेळलेत आणि मात्र एकमेव चेंडू त्यांनी निर्धाव खेळला. बघा 10 षटकारांची इनिंग साकारली. कौशल पाय कॅमेरामॅनच्या माध्यमातून पण पद्मावती स्पोर्ट्स शैलेश भाई यांच्याकडून स्पॉन्सर टी शर्ट्स 50 लगावणाऱ्या खेळाडूला आपण देणार आहोत. आणि काय खेळ साकारला आहे. प्रत्येकची जी हाईट आहे ना त्या अनुषंगाने त्यांनी खेळ साकारलाय. अप्रतिम खेळी. उंच भरारी घेणारे षटकार त्यांनी ठोकले. वेलपेड प्रतीक आणि पुढच्या सामन्यात तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. बघा 5वा सामना मैदानाच्या आत रंगला जाईल. आपण ड्रॉ टाकणार आहोत हे लक्षात घ्या. अनिकेत सर बघा आपण विनर्स असं नाव टाकतोय आणि आपण ड्रॉ टाकणार आहोत. बघा मयूर तामोरे आपण विनर टाकून ड्रॉ टाकणार आहोत हे लक्षात घ्या.